गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण पाहणार आहोत की माणसानं आहे ना, समर्थांनी सांगितलेलं आहे नेहमी माणसानं पुण्यकर्म करत राहावं। बघा त्याचा परिणाम आहे ना, काय होईल ते पाहू नये, नियती ते पाहून घेईल आणि वेळ जेव्हा येईल ना, तेव्हा आपले केलेलं पुण्यकर्म आहेत ना, ते उभं राहिल्याशिवाय राहत नाही। बघा आपण जे नकळत पुण्यकर्म करत असतो ना, बघा त्याचा परिणाम काय होईल त्या अजिबात आपण विसरून जावं। जेव्हा आपल्या जीवनामध्ये वेळ येते ना, तेव्हा प्रत्येकाच्या जीवनामधील ते पुण्यकर्म उभे राहत असतात ना। समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे, ज्याच्याकडे पुण्याचा आशीर्वाद असतो ना, त्याच्या जीवनामध्ये कितीही मोठं संकट जरी आलं ना, तरी ते संकट थोडक्यावरच निभावलं जातं। आणि ज्याच्या जीवनामध्ये पुण्याचा साठा नसतो, त्याच्यावर संकट आलं ना, ते आयुष्यभर राहतं। म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, पुण्यकर्म करायलाच हवं। बघा एका गावामध्ये एका आजी आणि तिच्या 3 नातींसोबत राहत असतात। काही वर्षापूर्वी गावामध्ये पूर आला होता आणि त्या पुरामध्ये त्या आजीचं घर तसेच तिचा मुलगा आणि सून देखील वाहून गेली होती। आता बिचाऱ्या त्या 3 नातींची जबाबदारी आजीवरती त्या म्हातारपणामध्ये आलेली होती ना। पण आजी न डगमगता खूप कष्टानं काबड कष्ट करत होती ना, आणि आपल्या नातींचा सांभाळ करत होती। आता घर वाहून गेल्यामुळं आजीकडे निवाऱ्यासाठी देखील काही नव्हतं, सर्व संसार देखील वाहून गेलेला होता। तरी आजीनं मात्र हिंमत हारली नाही। ती आपल्या नातींना घेऊन मंदिराच्या मागच्या बाजूला राहत होती, कष्ट करत होती, पण नातींना मात्र शाळेत पाठवत होती ना। नाती देखील आजीला कामांमध्ये मदत करत असत। त्यांचे दिवस खूप कष्टामध्ये चालले होते। आपल्या हातात काही नसताना देखील आजी जेव्हा देखील एखादं सत्कर्म करण्याची वेळ येत असे ना, तेव्हा ते करण्यासाठी ती कधीही मागे सरकत नसे। त्या मंदिरामध्ये कधी कधी लांबच्या प्रवासाला जाणारे वाटसरू रात्रीचे मुक्काम करत असत। सकाळी ते आपल्या वाटेनं जात असत। एखादा वाटसरू जर का रात्री तिथे आला ना आणि तो भुकेलेला असेल, तर आजी आपल्या वाट्याची भाकरी त्याला खाण्यासाठी देत असे आणि स्वतः मात्र उपाशी झोपत असे। आजीच्या अशा या वागण्याचा तिच्या मोठ्या नातीला मात्र खूप राग यायचा। तिला वाटायचं, इथे आपल्याला एक वेळची धड पोटभर जेवण मिळत नाही, पण आपली आजी मात्र तिच्या वाट्याचं अन्न या वाटसरूंना देऊन टाकते। आजी वाटसरूंना जेवण देते या गोष्टीचा तिला राग नव्हता, पण तिला आपली आजी भुकेली झोपते ना, या गोष्टीचं वाईट वाटत असतं। म्हणून ती आजीला बोलत असे, तेव्हा आजी तिची समजूत काढत असे, आपण एका हाताने दिलं ना, आपल्याला भगवंत कधीतरी 2 हाताने देईल। या चांगुलपणावर आजीचा विश्वास होता ना। मोठ्या नातीला जेवण वाढायला सांगितलं, ती नेहमी भांड्यांचा आवाज करत असे। त्यावर आजी तिला सांगायची, आपण काय खातो की उपवाशी राहतो हे शेजारच्यांना कधीच कळता कामा नये। कधी कधी आजी तिला भाकरी करायला सांगत असे, तेव्हा ती जोरामध्ये भाकरी थापायची ना आणि आवाज करायची। तेव्हा आजी तिला सांगायची, किती भाकरी झाल्या हे तव्यालाही कळता कामा नये। एके दिवशी आजींनी तिला भाकरी करायला सांगितलं आणि देवळामध्ये कोणी वाटसरू आला होता, त्याला आजी पाणी द्यायला गेली। तेव्हा त्या मोठ्या नातीच्या लक्षात आलं की आजी आपल्या वाटणीची भाकरी वाटसरूला देणार, त्याच्याकडे फक्त 4 भाकरीचं पीठ शिल्लक होतं। त्या रागामध्ये तिनं भाकरी जोरामध्ये थापायला सुरुवात केली। घरात भाजीसाठी काही उपलब्ध नव्हतं, म्हणून भाकरीसोबत मिरचीचा ठेचा बनवलेला होता।
4 भाकरी चौघींनी वाटून घेतल्या. आजीला एक ताट दिलं आणि तिघीजणी भाकरी खायला बसल्या. आजीनं आपलं ताट त्या वाटसरूला दिलं. वाटसरू नको नको म्हणत असताना सुद्धा आजीनं त्याला भाकरी दिली. वाटसरूच्या लक्षात आलं की 4च भाकरी बनवण्याचा आवाज आला होता. म्हणजे आजीनं आपल्या वाटेची भाकरी मला खायला दिली. तिच्या त्या गरिबीती पाहुण्यांचा आदर सत्कार करणं, त्यांना जेवण खाऊ घालणं हा चांगुलपणा होता ना. त्याला आजीमध्ये हा पाहायला मिळाला. सकाळी देवळात ताट आणण्यासाठी गेलेल्या मोठ्या नातीला एक चिठ्ठी सापडली. त्यावर लिहिलं होतं, या गावातील माझं घर आणि जे शेत आहे ना ते मी तुम्हाला देत आहे. तिन्ही नातींना खूप शिकवा आणि मोठं करा. ही चिठ्ठी तिनं वाचली आणि तिला आजीचं म्हणणं पटलं. आपण एका हाताने दिलं ना की परत दोन्ही हाताने मिळतं. म्हणून तर म्हणतात ना की आपण जर का दुसऱ्याला मदत केली तर आपल्यासाठी देखील कोणी ना कोणी मदतीला हात घेऊन उभा राहतो. जेव्हा आपण एका हाताने देतो ना तेव्हा आपण दुसऱ्या हातानं आपलं पुण्य प्रवेश करत असताना पुण्य दिसत नाही, पण वेळ आल्यावरती आहे ना आपलं काम करण्यास सुरुवात करतं. म्हणून पुण्याची पेरणी करा, फळाची अपेक्षा करू नका, कारण फळ नक्की येतं. पुण्य आहे ना ते दिव्यासारखं असतं. जेवढं आपण त्या दिव्यामध्ये तेल टाकत राहू ना तेव्हा दिवा आहे ना निरंतर पेटत राहतो. तसंच आहे ना. म्हणून समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे जीवनामध्ये आहे ना किती काय करावं, किती कुणाशी भांडावं, किती चांगलं वागावं हे आपल्याच हातामध्ये आहे ना. पण जर आपल्या हातामध्ये असूनसुद्धा आपण अवगुणी वागत असाल तर त्याचा काही फायदा आहे का बरं? अजिबात नाही. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. केल्यानं होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. यत्ने तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. म्हणजे कोणतेही चांगले कार्य आहे ना किंवा पुण्यकर्म फक्त विचार करून होत नाही, त्यासाठी कृती करावी लागते ना. प्रामाणिक प्रयत्नालाच देव मानावं आणि तो भाव अंतःकरणामध्ये ठेवावा. बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे आपण काम करतो ना ते काहीही असो, जेव्हा जेव्हा आपण काम करतो तेव्हा भगवंताचं नामस्मरण घेऊन आपण त्या कामाची सुरुवात करावी. ही सुद्धा भक्ती आहे ना. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे ना, मारावे परी कीर्तिरूपी उरावे. याचा अर्थ म्हणजे जीवन असं जगावं ना की आपल्या सत्कर्मामुळे आणि पुण्यकर्मामुळे चांगली कीर्ती मागे राहावी ना. म्हणजे जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाये. म्हणजे या जगामध्ये आहे ना पूर्णपणे सुखी असा कुणीही नाही. म्हणून तुझ्या जीवनामध्ये तू पुण्यकर्म करायला हवं. म्हणून विवेकाने विचार करून तू जीवन जर जगलास ना तर तुझ्या जीवनामध्ये पुण्यकर्म झाल्याशिवाय राहणार नाही. पण तू जर विचार केलास की मी जर पुण्य करतो हे पाहायला कोण आहे, तर तुझ्या जीवनामध्ये दुःखच येत राहील ना. म्हणजे जे तू पुण्यकर्म करतोस ना त्याचा तू विचार करू नकोस, ते तसेच राहून दे. तू पुण्यकर्म करत पुढे जा, एक ना एक वेळेस त्याचा तुला फायदा होईल. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. म्हणजे मनानं सज्जनता आणि भक्तीचा मार्ग धरला ना की परमेश्वराची कृपा प्राप्त होते. म्हणजे ही कृपा प्राप्त होण्यासाठी आहे ना मन स्थिर असायला हवं. म्हणजे हे मन स्थिर होतं केव्हा, जेव्हा भगवंताचं नामस्मरण वाढतं ना तेव्हाच होतं ना. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. म्हणजे परोपकार केल्यानं पुण्य मिळतं आणि दुसऱ्याचं दुःख दिल्यानं पाप लागतं. म्हणजे ही संस्कृत सुभाषित या भाषेतील ओळ आहे ना, परंतु समर्थांच्या शिकवणीशी अतिशय सुसंगीत मानली जाते.
म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, जीवन असं असावं की मृत्यूनंतर ही सत्कर्माची ओळख झाली पाहिजे. नाहीतर आपण आहे ना, जेव्हा आपला मृत्यू होतो ना, आपल्याला 4 माणसंसुद्धा ओळखत नाही मृत्यूनंतर. म्हणजे मृत्यूनंतरसुद्धा आपली कीर्ती लोकांनी वाढवली पाहिजे, लोकांनी आपली बात काढली पाहिजे, असं आपलं जीवन असावं. पण हा नियतीचा खेळ आहे ना, हा न्याय आहे, हा अटळ आहे, प्रत्येकाला तो भोगावा लागतो. बघा, प्राचीन भारतामध्ये नर्मदेच्या तीरावर एक भव्य आणि समृद्ध आणि वैभवशाली राज्य होतं, चंद्रकूट. त्या राजाचा राजा होता आर्यवीर. आणि हा आर्यवीर तरुण होता ना, देखणा होता, अत्यंत पराक्रमी होता. त्याच्या नावाने शत्रू घाबरायचे. पण त्याच्या मनामध्ये एक गोष्ट हळूहळू वाढत होती, एक शांत विषासारखी. तो म्हणजे अहंकार. त्याला वाटत होतं की तो देवासारखा आहे. त्याच्या हातामध्ये सत्ता होती, तलवार होती आणि त्याच्या एका शब्दावर लोकांचं जीवन बदलत होतं ना. सुरुवातीला तो न्यायप्रिय होता, पण जसा जसा काळ गेला ना, त्याचा न्याय निस्वार्थामध्ये बदलायला लागला. दरबारामध्ये लोक रोज येत असत, काही न्याय मागायला तर काही मदतीसाठी. एक दिवस एका शेतकऱ्यानं दरबारामध्ये येऊन विनंती केली, महाराज, माझ्या शेजाऱ्यानं माझी जमीन बळकावलेली आहे, मला न्याय द्या. राजा थोडा वेळ ऐकत राहिला, पण त्या शेजाऱ्यानं आधीच राजाला सोनं आणि भेटवस्तू दिल्या होत्या. राजाच्या मनामध्ये क्षणभर संघर्ष झाला, पण त्यानं स्वार्थ निवडला. पुरावा नाही, केस बंद करा. शेतकरी रडत म्हणाला, महाराज, तुम्ही न्याय केला नाही, पण कर्म तुमच्याशी न्याय करेल. राजा हसला आणि त्याला ते शब्द फारसे महत्त्वाचे वाटले नाही. पण त्या क्षणी कर्माचं चक्र फिरायला सुरुवात झाली. काही दिवसांनी राज्यात एक विचित्र घटना घडली. राज्याच्या स्वप्नात एक काळोख्यात झाकलेली आकृती दिसू लागली. त्या आकृतीचा चेहरा दिसत नव्हता, पण तिचा आवाज खोल आणि थंड होता. आर्यवीर, तू जे पेरतो आहेस ना, तेच तुला उगवेल. राजा घाबरून जागा व्हायचा. सुरुवातीला त्यानं दुर्लक्ष केलं, पण स्वप्न रोज होऊ लागलं. आवाज अधिक स्पष्ट होत गेला, कर्म विसरू नकोस. राजा चिडला आणि त्यानं राजवैद्यांना बोलावलं, यज्ञ केली, मंत्रतंत्र केलं, पण स्वप्न थांबत नव्हती. त्या दरम्यान त्याच्या आयुष्यामध्ये संकट येऊ लागली. त्याचा सर्वात विश्वासू सेनापती त्याच्या विरुद्ध बंड करून शत्रूसोबत मिळाला. खजिना हळूहळू रिकामा होऊ लागला. प्रजेचा विश्वास कमी होत गेला. राजा विचार करू लागला, हे सगळं अचानक का होतंय बरं? पण त्यानं स्वतःच्या कर्माकडे पाहिलं नाही. एक दिवस राज्यात भयंकर दुष्काळ पडला. पाणी आटू लागलं, अन्न संपायला लागलं, लोक उपाशी मरू लागले. लोक दरबारात आले, महाराज, आम्हाला वाचवा. राजाच्या सल्लागारांनी सांगितलं, राजकोष उघडा, लोकांना मदत करा. पण राजा म्हणाला, जर आपण सगळं दिलं ना, तर आपणच गरीब होऊ. तो पुन्हा स्वार्थी निर्णय घेतो ना. त्या रात्री स्वप्नात ती आकृती पुन्हा आली. यावेळी खूप जवळ, तू अजूनही शिकत नाहीस. राजा ओरडला, तू कोण आहेस? आकृती म्हणाली, मी तुझं कर्म आहे. राजा जागा झाला, घामाने निथळलेला. त्याच्या मनात पहिल्यांदाच भीती निर्माण झाली होती. काही दिवसांनी शत्रूंनी अचानक हल्ला केला आणि आतून बंड, बाहेरून आक्रमण. राज्य कोसलायला लागलं. राजा युद्धामध्ये उतरला, पण यावेळी त्याचं नशीब साथ देत नव्हतं. तलवार जड वाटत होती, मन अस्थिर होतं. तो हारला होता. राज्य गमावलेलं होतं ना, तो एकटा जंगलामध्ये पळून गेला. एकेकाळचा महान राजा आता फक्त एक भटकणारा मनुष्य झाला होता. जंगलामध्ये त्याला भूक, तहान, भीती सगळं अनुभवायला लागलं. एक दिवस तो एका गावामध्ये पोचला. तो थकलेला होता, जखमी होता. मला थोडं अन्न द्या, तो विनंती करू लागला. लोकांनी त्याच्याकडे संशयानं पाहिलं. काहींनी त्याला हकललं, आमच्याकडे स्वतःसाठीही नाही. राजाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले ना.
त्याला आठवलं त्यानंही कधीतरी असंच काहीतरी केलं होतं. त्या रात्री तो उपवाशी झोपला आणि पुन्हा ते स्वप्न, पुन्हा ती आकृती म्हणाली. आता समजलं का तुला? राजा शांत झाला. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. दिवस गेले. तो गावोगावी भटकत राहिला. प्रत्येक ठिकाणी त्याला त्याचं कर्माचं प्रतिबिंब दिसायला लागलं ना. ज्यांच्यावर त्याने अन्याय केला होता ना, तसंच काहीतरी त्याच्यासोबत घडत होतं. एक दिवस तो एका आश्रमामध्ये पोचतो. तिथे एक वृद्ध ऋषी ध्यान करत बसले होते. राजा त्यांच्या पायाशी कोसळला. मला वाचवा, मला शांती हवी आहे. ऋषींनी डोळे उघडले. त्याच्या नजरेत करुणा होती. तू कोण आहेस? राजा म्हणाला, मी एक पापी आहे. ऋषी हसले. ते तुझं पहिलं सत्य आहे. राजा रडू लागला. त्यानं सगळं सांगितलं. त्याचे अन्याय, त्याचा अहंकार, त्याचे निर्णय. ऋषी शांतपणे ऐकत राहिले. नंतर ते म्हणाले, कर्म म्हणजे शिक्षा नाही, ती शिकवण आहे. तू जे अनुभवलंस ना, ते तुला समजवण्यासाठी होतं. राजा म्हणाला, माझं प्रायचित्त कसं होईल बरं? ऋषी म्हणाले, तू सेवा कर, निस्वार्थ हो, अपेक्षा सोडून दे. त्या दिवसापासून राजाचं आयुष्य बदललं. तो आश्रमामध्ये राहू लागला. पाणी आणायचा, लाकूड गोळा करायचा, लोकांची सेवा करायचा. पहिल्यांदा त्यानं दुसऱ्यांसाठी जगायला सुरुवात केली होती. हळूहळू त्याच्या मनामध्ये शांतता येऊ लागली. त्या काळोख्या आकृतीचं स्वप्नही बदलायला लागलं. एक दिवस ती आकृती पुन्हा आली, पण यावेळी ती भयानक नव्हती. तिच्या चेहऱ्यावर प्रकाश होता. तू शिकलास? राजा म्हणाला, तू खरंच कोण आहेस? ती म्हणाली, मी तुझं कर्मच आहे, पण आता तुझं प्रतिबिंब बदललेलं आहे. वर्षानुवर्ष गेली. आर्यवीर राजा आता राजा नव्हता, पण तो लोकांच्या मनाचा राजा झाला होता ना. त्यानं पुन्हा कधी सिंहासनाची इच्छा केली नाही. एक दिवस तो शांतपणे नदीकिनारी बसला होता. सूर्यास्त होत होता. त्यानं डोळे मिटले आणि दीर्घ श्वास घेतला. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होतं, समाधानाचं. आणि त्याच क्षणी त्याचं कर्मचक्र पूर्ण झालं. कर्म म्हणजे फक्त तू काय करतोस ते नाही, तर तू कसं विचार करतोय आणि कसं अनुभवतोयस आणि कसं वागतोस, हे सगळं आहे ना. कर्म लगेच परत येत नाही, पण ते हरवत सुद्धा नाही. ते शांतपणे तुझ्यासोबत चालत राहतं ना, आणि योग्य वेळ येताच ते फळंसुद्धा देतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आज बदललात ना, तर उद्याचं कर्म बदलू शकतो. म्हणून तो नदी किनारी बसलेला आर्यवीर शांतपणे डोळे मिटून बसला होता. सूर्यास्ताची शेवटची किरणं त्याच्या चेहऱ्यावर पडत होती. वातावरण शांत होतं. इतकं शांत जणू की वेळ थांबली होती. पण अचानक वारा बदलला. हवा थंड झाली आणि त्याच्या मनात एक ओळखीचा आवाज घुमला. तोच तो आवाज. आर्यवीर त्याने हळूच डोळे उघडले. त्याच्या समोर पुन्हा ती आकृती उभी होती, पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. तिच्या चेहऱ्यावरचा प्रकाश नाहीसा झाला होता. पुन्हा काळोख, पण आता जास्त खोल, जास्त भयानक. आर्यवीर शांत होता. मी माझं प्रायचित्त पूर्ण केलं आहे, मग तू पुन्हा का आलीस बरं? आकृती हसली, पण त्या हसूत थंड होतं. तू तुझ्या जाणीवेचं प्रायचित्त केलंस, पण तुझ्या कर्माचं पूर्ण फळ अजून बाकी आहे. बघा राजा आर्यवीर श्वास थांबला. काय म्हणायचं आहे तुला? बघा ती आकृती हळूच पुढे आली. कर्म फक्त एका जन्मात संपत नाही. त्या क्षणी राजा आर्यवीरच्या डोक्यात एक जोरदार वेदना झाली. त्याच्या डोळ्यासमोरच सगळं फिरायला लागलो आणि अचानक तो दुसऱ्या जगामध्ये फेकला गेला. तो जागा झाला, पण आता तो राजा नव्हता. तो एका गरीब कुटुंबामध्ये जन्मलेला मुलगा होता. नाव होतं वीर. लहानपणापासूनच त्याचं आयुष्य कठीण होतं. वडील लहानपणीच मरण पावले होते. आई आजारी, गावामध्ये सतत अपमान. तो प्रत्येक दिवशी संघर्ष करत होता. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं ना, आपलं हे जीवन आहे ना, बघा भगवंत आहे ना, प्रत्येक वेळी आपल्याला जगण्याची उमेद देतो ना. तू चांगलं कर,
प्रत्येक वेळी आपण चुकीचं करतो, प्रत्येक वेळी भगवंत माफ करतो. पण जेव्हा जेव्हा आपण चुकीच्या गोष्टी करतो ना, अवगुणी बनतो, मग भगवंत आहे ना, या जन्मामध्ये केलेली पापं आहेत ना, पुढच्या जन्मामध्ये एवढं दुःख देतो ना. बघा त्या राजा आर्यवीरला भगवंतानं पुढचा जन्म त्याला दाखवला ना, की तू या जन्मामध्ये जेवढे तू वाईट गोष्टी केलेल्या आहेत ना, तू या जन्मामध्ये राजा आहेस ना, तर पुढच्या जन्मामध्ये तू भिकारी होणार आहेस. म्हणजे जसे आपण कर्म करू ना, तसाच पुढचा प्रवास होतो. म्हणून लक्षात ठेवा, आपले कर्म श्रेष्ठ ठेवा. आपले कर्म एवढे श्रेष्ठ असावेत ना, भगवंताला बोलण्याची कधीच इच्छा झाली नाही पाहिजे का तू चुकलास म्हणून. भगवंताने हळूच आपल्या घरामध्ये यावं आणि सर्व काही शांत करावं. एवढे कर्मश्रेष्ठ असावेत. भगवंत म्हणत नाही की माझी भक्ती कर, पण भगवंत म्हणतो तुझ्यामुळं कोणाच्या जीवनामध्ये दुःख येऊ नकोस देऊ. तुझ्या जीवनामध्ये आहे ना नेहमी सुख राहील. कर्म आहेत ना बोलके असतात, कोणत्या वेळी उलटतील ना हे सांगता येत नाही. म्हणूनच चांगले कर्म करा, तुमच्या जीवनात सुद्धा सुख येईल. हे कर्मचक्र आहे ना, हा नियतीचा अटळ न्याय आहे. कोणासोबत काय घडेल हे सांगता येत नाही. म्हणूनच शरीर चालता हलता आहे ना, भगवंताचं नामस्मरण करा, कर्माने राहा. तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.